राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबतचा तिढा आज सुटण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज अमित शहांची भेट घेणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मसुरी दौऱ्यावर। नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार, त्यामुळे राज्याबाबतची बैठक रात्री होण्याची शक्यता। विनोद तावडे आणि अमित शहांची भेट। राज्यातल्या मुख्यमंत्री पदासंदर्भात तावडे आणि शहांमध्ये चर्चा। मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। विनोद तावडेंची उत्तर प्रदेश आणि बिहार राज्याच्या केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती, तर महाराष्ट्र आणि गोव्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी अरुण सिंह यांच्यावर। महायुतीत राष्ट्रवादीकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी। सूत्रांची माहिती। सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी, तर यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता। दिल्लीत अमित शहांसोबतच्या बैठकीत 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ठरणार। अजितदादांची माहिती। या बैठकीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरणार का ते पाहणं महत्त्वाचं। नव्या सरकारचा शपथविधी येत्या शनिवारी किंवा रविवारी होणार। अजित पवारांची माहिती। 2 ते 4 दिवसात शपथविधी होईल। छगन भुजबळांची माहिती। तर भाजपचे मंत्री जास्त असतील हे स्वाभाविक, भुजबळांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाबाबत मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। सत्ता स्थापनेसाठी आमच्यामुळे कोणतीही अडचण होणार नसल्याचं मोदींना कळवल्याचीही शिंदेंची माहिती। शिवसेना नाव लावणाऱ्यांनी मोदी शहांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले, त्यामुळे शिंदेंनी यापुढे बाळासाहेबांचं नाव घेऊ नये। संजय राऊतांचा हल्लाबोल। दिल्लीतून दबाव असल्यामुळे शिंदेंनी माघार घेतली असावी, नाना पटोलेंचा दावा। तर भाजपमध्ये जे चेहरे मुख्यमंत्री पदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात, त्यामुळे वेगळं काही होतं का पाहावं लागेल, पटोलेंचं वक्तव्य। वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचं पालन करत एकनाथ शिंदेंनी एक प्रगल्भ उदाहरण ठेवलं, याचा प्रचंड अभिमान वाटतो। खासदार श्रीकांत शिंदेंची वडिलांसाठी खास पोस्ट। 2.5 वर्षांपूर्वी सत्तेचा मोह किती होता हे राज्यानं पाहिलं। श्रीकांत शिंदेंच्या भावनिक पोस्टवर राऊतांचा टोला। स्वबळावर लढावं असं काही कार्यकर्त्यांना वाटू शकतं, मात्र आम्ही मवियापासून दूर जाणार नाही। स्वबळाच्या नाऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बॅनरवर फडणवीसांचा महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री असा उल्लेख। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील मनसे कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार, तर पराभूत झालेल्या पुण्यातील उमेदवारांसोबतही राज ठाकरेंची बैठक। अब्दुल सत्तारांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका। आचारसंहितेपूर्वी घाईनं मंजूर करून घेतलेल्या भराडी निम्न मध्यम प्रकल्पास न्यायालयाची स्थगिती। प्रकल्पावरील खर्च पैशांचा अपव्यय ठरेल, न्यायालयाची टिप्पणी। पूजा खेडकर अटकपूर्व जामीन प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी। यूपीएससीने दाखल केलेल्या FIR नंतर पूजा खेडकर यांची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव। महात्मा फुलेंचा 134वा स्मृतिदिन। नाशिकमध्ये छगन भुजबळांकडून महात्मा फुलेंना अभिवादन। कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये करा, विल्हे प्रकल्प समितीची मागणी। नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच रिफायनरीच्या मागणीनं धरला जोर। धारावीतील 25,000 झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण। सर्वेक्षणासाठी 50हून अधिक पथकं कार्यरत। सर्वेक्षणासोबतच 60,000हून अधिक झोपड्यांची गणना झाल्याची माहिती। मुंबईमध्ये बांधकामांच्या धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेची 5,000हून अधिक बांधकामांना नोटीस। प्रदूषण नियम पाळण्याच्या सूचना, नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा। इंजिनिअरिंग फार्मसीच्या प्रवेश परीक्षा 16 मार्चपासून CET सेलकडून 19 प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी 3 महिने आधीच वेळापत्रक जाहीर।
आता दुचाकी चालकांसोबतच सहप्रवाशांनाही हेल्मेट सक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाकडून अंमलबजावणीच्या सूचना। फेब्रुवारीपासून संपूर्ण कोस्टल रोड वाहतुकीला खुला होणार। 60 मीटर लांब 560 टनाचा गर्डर जोडण्याचं काम पूर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मंत्रिमंडळानं 3 महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सुमारे 7,927 कोटींचे प्रकल्प असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील जळगाव मनमाड आणि भुसावळ खांडवा या प्रकल्पांचा समावेश। देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आभार। वसई रोड रेल्वे टर्मिनसची मागणी केंद्र सरकारकडून मान्य। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक आजपासून बदलणार। फलाट क्रमांक 10 ऐवजी 9A आणि फलाट क्रमांक 10A ऐवजी 10 असा बदल होणार। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे आज उद्या लोअर परळ, दादर, प्रभादेवीत पाणी पुरवठा बंद। उद्या रात्री 8 पर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यात येणार। कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। मीरा भाईंदरमध्ये शुक्रवारी पाणीबाणी। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात येणार। परिणामी शुक्रवारी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार। पुणे शहरातील तापमानात घट। यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद। पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज। गेल्या 3 दिवसांपासून अहिल्यानगरचं तापमान 10 अंशांच्या खाली। आज 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जालना जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला। 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुढील 5 ते 6 दिवस थंडी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या किमती वाढल्या। घाऊक बाजारात भाज्यांचे दर 80 ते 100 रुपये किलोंवर। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढली। आतापर्यंत 70,000 क्विंटल मक्याची खरेदी। लाल मक्याला 2,000 ते 2,300 पर्यंत दर, तर सफेद मक्याला 2,400 ते 3,450 पर्यंतचा दर। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा। सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीत। इंद्रायणीत स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी। राज्यातील 9 पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू। धूत पापेश्वर खंडोबा मंदिर आणि पुरुषोत्तमपुरी मंदिराचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर, तर उर्वरित कोपेश्वर, मंदीश्वर, एकविरा देवी आणि इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा मतदारसंघातील नवनियुक्त आमदार मनोज कायंदेंना मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात करावं लागलं जिजाऊंना अभिवादन। जिजाऊंचं स्मारक असलेल्या परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यानं ही वेळ। वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील तरोडा कळमगाव रस्त्याची चाळण झाल्यानं नागरिकांचे हाल। तात्काळ रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी। समीर वानखेडे यांच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। एनसीबीचे विभागीय संचालक असताना गैरकारभार केल्याचा वानखेडेंवर आरोप। तुर्तास वानखेडेंना अटकेपासून संरक्षण। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या जामिनासाठीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। या प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा। मतदानाच्या 1 दिवस आधी विरारमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर। सुरेश चौधरींना झालेल्या मारहाणी प्रकरणी 4 आरोपींच्या सुटकेनंतर आता 51 जणांना पोलिसांची नोटीस।
वलसाड जिल्ह्यातील मोतीवाडा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी राहुल सिंग जाट याला अटक। आरोपीकडून गेल्या 25 दिवसात 5 निरपराधांची हत्या करून त्यांच्यासोबत बलात्कारासारखे कृत्य केल्याचं समोर। गोंदियाच्या भिवापूरमध्ये भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाची हत्या। मैत्रिणीच्या मदतीने तरुणाला भेटायला बोलवून त्याच्यावर केले कुऱ्हाडीने वार। मुंबईमध्ये 25 वर्षीय महिला पायलटची आत्महत्या। महिलेच्या मित्राला पोलिसांकडून अटक। आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोपी आदित्य पंडितवर आरोप। मुंबईच्या बोरिवलीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर पित्याकडूनच अत्याचार। मुलींच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। 2019 पासून हा प्रकार सुरू असल्याची मुलींच्या आईची पोलिसांना माहिती। पुण्यात 60 वर्षाच्या नराधमाकडून 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार। मुली घराबाहेर खेळत असताना चॉकलेटचं आमिष दाखवत या मुलींवर अत्याचार केल्याचं उघड। पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार। गर्भवतीसह बाळाच्या जीवावर बेतला। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं गर्भवतीचा बाळासह रस्त्यातच मृत्यू। वाशिमच्या किनीराजा गावात एका इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरच्या दुकानाला आग। विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यानं दुकानाला आग लागल्याची माहिती। अहिल्यानगरमधील शेवगावच्या खासगी कापूस खरेदी केंद्राला आग। आगीत 1200 क्विंटल कापूस जळून खाक झाल्यानं 90 लाखांचं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।